नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की शिक्षण व्यवस्थेबद्दल सरकारची जी धोरणं आहेत ती काय राहिलेली आहेत आणि नवं शैक्षणिक धोरण त्या निमित्ताने होत असलेले प्रयोग हे खरोखरच लोक कल्याणाचे आहेत काय आणि ते लोक कल्याणाचे व्हावेत यासाठी प्रश्न काय आहे। म्हणजे ही योजना एज्युकेशन पॉलिसी जी आहे, शैक्षणिक धोरण जे आहे, नवं शैक्षणिक धोरण 2020चं ही अतिशय काळजीपूर्वक विचारपूर्वक केलेला आहे। आपल्यासमोर प्रश्न हा आहे त्याच्या अंमलबजावणीचं काय आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये जर काही शक्यता निर्माण झाली, कारण आपण पाहतो की भारतीय व्यवस्थेमध्ये संविधान किती श्रेष्ठ आहे याचं श्रेष्ठत्व त्याच्या वापर करणाऱ्यावर अवलंबून आहे असं बाबासाहेब समारोपाच्या भाषणात म्हणाले होते। त्याच पद्धतीने कस्तुरी रंगननी हे जे निर्माण केलं शैक्षणिक धोरण आहे ते अत्यंत उत्कृष्ट आहे, पण त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। आणि एकीकडे याची अंमलबजावणी चालू आहे, दुसरीकडे सरकार जे शिक्षण व्यवस्था ही एक प्रयोगशाळाच करून टाकलेला आहे सरकारने। आणि म्हणून मग आरोग्य व्यवस्थेसोबतच शिक्षण व्यवस्था सुद्धा व्हेंटिलेटरवर आहे की काय अशी परिस्थिती अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे। आणि हे राष्ट्र महासत्ता होण्याच्या दिशेने एकीकडे बोलत असताना हे गांधींनी जी सूचना केल्या, म्हणजे कस्तुरी राजनच्या या शैक्षणिक धोरणा अगोदर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी होत्या की शिक्षणावरचा खर्च आपल्याला वाढवावा लागेल आणि तो न वाढवता आपण 3% पर्यंत जेमतेम आता आलेलो आहोत, 6% पर्यंत आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचे आपण गेलो नाहीत। आणि असं असताना सरकार अलीकडे वेगवेगळे प्रयोग करते आहे आणि म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने विविध विभागामधून मिळून 1,11,285 कोटी रुपयाची तरतूद शिक्षण व्यवस्थेसाठी केलेली आहे महाराष्ट्राच्या। पण फक्त शालेय शिक्षण व उच्च व तंत्र शिक्षण या दोन विभागाची तरतूद 83,000 कोटींच्या आसपास आहे। यापैकी 69,000 कोटी शालेय शिक्षणासाठी आणि 14,000 कोटी उच्च व तंत्र शिक्षणासाठी दिलेली आहेत। तसेच या वेळच्या अर्थसंकल्पात सरकारने जवळपास 75,000 रिक्त पदं भरण्याची घोषणा केलेली आहे। यात शिक्षकांच्या पदांचाही समावेश होता। हे चित्र आश्वासक होतं, पण मध्येच सरकारने कंत्राटी भरतीची टूम काढून या घोषणेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासलेला आहे आणि म्हणून या विषयावर बोलणं क्रमप्राप्त ठरते आहे। मित्रहो, हे लक्षात घ्या की उद्देश आपल्याला गाठायचा आहे। शैक्षणिक गुणवत्ता ही इमारतीवर तिथल्या सुविधांवर नसते, जशी दवाखान्याची गुणवत्ता ही तिथल्या मशीनवर किंवा तिथल्या इमारतीवर नसते, तर त्या ठिकाणी असणारा डॉक्टर त्याचा एक्सपिरियन्स काय आहे, तो किती गुणवान आहे, तो कशा पद्धतीने सर्जरी करतो यावर ते असते। त्याच पद्धतीने त्या शाळा महाविद्यालयाची गुणवत्ता त्या शिक्षकावर अवलंबून असते। शिक्षकाची विद्वत्ता काय आहे, शिक्षकाचं कर्तृत्व काय आहे, त्याच्यामध्ये किती कॅपेबिलिटी आहेत, तो किती बहुगुणी आहे यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। आणि म्हणून मग अशा शिक्षकांच्या भरत्या जर कंत्राटी पद्धतीने होणार असतील तर कंत्राटी भरतीमुळे काय होते, तर मूळ जो उद्देश आहे शिक्षणाचा, क्वालिटी एज्युकेशन मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यालाच हरताळ फासला जातो। म्हणजे शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये कंत्राटी पद्धत आणल्याचे विद्यार्थ्यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। त्याशिवाय सरकारच्या पोतडीतून बाहेर पडलेल्या अनेक सुरस गोष्टीमुळे सरकार शिक्षण क्षेत्राबाबत गंभीर आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यापैकी एक म्हणजे 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय आहे। मागच्या काळामध्ये तांड्या वाड्यावर जी बीड मधली लोक ऊस तोडीला जातात अशा ठिकाणी एक विद्यार्थी असेल तरी शाळा असली पाहिजे असं धोरण होतं, कारण शाळा घरापासून लांब असेल तर शाळेला मुलं पाठवली जात नाहीत। आणि जर विद्यार्थी शिकवला गेला नाही, प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं नाही, फुलेंपासून फुले सुद्धा हे सांगत होते, भारतीय राज्यघटनेचं कलम 45 हेच आश्वासन देते मार्गदर्शक तत्वामध्ये 4थ्या प्रकरणामध्ये। पण हे सगळं आश्वासन पूर्ण होणे अगोदरच आपण आता 20 पटसंख्या पेक्षा कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतो आहोत। हे काय आहे, हे कुठल्या दिशेने पाऊल आहे? जे राज्यातल्या शेवटच्या मुलापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवायची या उद्देशातून सर्व शिक्षा अभियानाचा जन्म झाला होता। त्यामुळे शिक्षण खऱ्या अर्थाने जनसामान्यांपर्यंत पोहोचेल। ग्रामीण भागामध्ये खास करून मुलींना शाळेत पाठवण्याकडे पालकांचा ओढा कमी असतो। मुलीला दुसऱ्या गावात शाळेत पाठवण्यासाठी पालक तयार नसतात। यात सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो
अनेक पालकांकडे मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पैसे नसतात। सरकारने याच विचारातून अगदी एक विद्यार्थी असेल तिथे शाळा सुरू केली होती, पण आता काय झालं माहित नाही। सरकारने या बाबीकडे सपशेल दुर्लक्ष करत जवळपास 15,000 शाळा बंद करण्याचा डाव आखलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाणार आहेत। अनेक पालक आपल्या मुलांना दुसऱ्या गावी शाळेत पाठवायला तयार होणार नाहीत। त्यामुळे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करणं आवश्यक आहे, करायला हवा अशी मागणी सातत्याने पुढे येत आहे, पण अद्याप तरी सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही। सरकारने आणलेली आणखी एक योजना म्हणजे शाळा दत्तक घेण्याची योजना। खरं तर ही योजना चांगली आहे, पण एक शाळाच पूर्णपणे दत्तक देताना सरकारला काही नियम आणि अटी ठरवून द्याव्या लागतील। आमच्या शाळेला जर जिल्हा परिषद शाळेला आपण दत्तक दिलं तर ती जिल्हा परिषद शाळा कशी काय म्हणजे हे असेल, म्हणजे 1 कोटी देऊन एका वर्षासाठी, 5 कोटी देऊन 5 वर्षासाठी त्या व्यक्तीचं नाव दिलं आणि ती शाळा चालली, असं होते का? पुन्हा जर त्यांनी ती शाळा चालवली नाही आणि त्या शाळेला मंगल कार्यालय केलं तर त्याच्यावर काय असेल? म्हणजे अशा पद्धतीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्या किमतीमध्ये ते शाळेची इमारत आणि त्या जमिनीचं व्हॅल्युएशन काय होतं हे लक्षात घेऊन जर भांडवलदार त्या शाळा खरेदी करणार असतील तर त्या शाळा खाजगी झाल्या म्हणून चांगल्या चालतील का, हाही प्रश्न आहे। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे एका कंपनीने दत्तक घेतला म्हणजे दिवसा ज्या इमारतीत शाळा भरत होती त्याच इमारतीच्या पटांगणामध्ये रात्री डीजे वगैरे लावून एका हॉटेल चालवले जात असेल, रत्नांगणीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतील तर अशा घटना मूळ हेतूला सुरुंग लावणारे आहेत। आणि म्हणून प्रशासनाशी निगडीत कोणत्याही बाबतीत लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, मात्र फक्त लोकसहभागच महत्त्वाचा नाही, त्यासाठी सरकारची ध्येय धोरणे आणि दिशा नक्की व्हायला हव्यात। सरकारच जर दर दिवशी वेगवेगळ्या दिशेला जात असेल तर परिस्थिती बिकट होते। आणि म्हणून नवं शैक्षणिक धोरण कस्तुरी रंगननी उद्योगाशी जोडणारं जे शैक्षणिक धोरण सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी ही या सरकारची जिम्मेदारी आहे आणि ती अतिशय योग्य पद्धतीने कशी होईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आणि म्हणून सरकार जर अशा पद्धतीने धरसोड वृत्ती करत असेल तर शिक्षणाची अवस्था वाईट दिशेने जाते की काय असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे। अलीकडं सरकार आणि शिक्षण देणारे शिक्षक हे एकमेकाचे दुश्मन बनून राहिल्याचं चित्र दिसते आहे। ते जुनी पेन्शन योजना मागत आहेत, हे ती नाकारत आहेत आणि मग कुठल्याही योजनांसाठी, कुठल्याही प्रश्नांसाठी शिक्षक आणि राज्यकर्ते, सरकार हे एकमेकाचं दुश्मन बनून जर चित्र राहिलं तर यातून समाजाची उन्नती होणं, समाजाचं प्रबोधन होणार नाही। आणि म्हणून अशा पद्धतीची जी प्रतिमा घडते आहे ती खोडून काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। 75 वर्षामध्ये शिक्षण आणि आरोग्य याबद्दल जी गुंतवणूक आपल्या देशात व्हायला पाहिजे होती, अपेक्षित ती झाली नसल्यामुळं हे सगळं चित्र आहे। आपला कल पायाभूत सुविधा उभारण्याकडेच जास्त असतो, म्हणजे आपल्या दृष्टीने उत्तम सोयी सुविधा असलेली शाळा किंवा रुग्णालय म्हणजे चांगलं रुग्णालय, खरं तर त्या शाळेचा किंवा रुग्णालयाचा दर्जा तेथे मिळणाऱ्या शिक्षणावरून किंवा आरोग्य सेवेवरून ठरवायला हवा। पण तुकाराम महाराज म्हणतात तसं आपण वरलिया रंगा भुललो जे, आणि त्यामुळं सरकार अजूनही भांबावलेल्या अवस्थेमध्ये आहे असं दिसते आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे। वरल्याच रंगाला आपण जर भुललो, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाल्ला असं ते नाही। वरल्या रंगाला पाहून आपण भुललो नाही पाहिजेत, तर त्या ठिकाणी असणारा शिक्षक किती गुणवत्तेचा आहे, डॉक्टर किती प्रामाणिकपणे निष्ठेने काम करतो, ह्या गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरतात। आणि म्हणून शिक्षणाचे हे सगळे प्रयोग होत असताना आपण अभिव्यक्त झालो पाहिजे, आपण बोललो पाहिजे, आपली प्रश्न आपण मांडली पाहिजेत आणि ही प्रश्न सरकारने ऐकून घेतली पाहिजेत। जर शिक्षकाला ट्रेनिंग असेल, सरकारला ट्रेनिंग नसेल, प्लेटोने असं म्हटलं होतं की ही लोकशाही ही बहुसंख्याकांचं प्रतिनिधित्व करणारा शासन प्रकार आहे, म्हणून तो मूर्खाचा शासन प्रकार ठरतो आणि ती अवस्था आज आलेली आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे। कारण शिक्षकाला ट्रेनिंग आहे आणि राज्यकारभार हा संपूर्ण ज्ञानाचा कळस असून तो जर ट्रेन नसेल, तो कशाही पद्धतीचा राज्यकर्ता तिथं बसत असेल तर ती सगळी सत्ता प्रशासक नोकरशहा चालवायला लागतो आणि नोकरशहा जर दुराग्रही असेल, राज्यकर्त्यांचं चापलुसकी करणारा असेल तर मुख्य उद्देश बाजूला राहतो आणि हे जर टाळायचं असेल,
खऱ्या अर्थाने समाजाला सुशिक्षित करायचं असेल, खऱ्या अर्थाने देशाला महासत्ता करायचा असेल तर राष्ट्रसंपत्तीचा अपव्यय टाळला पाहिजे आणि धोरणामध्ये धडसूड न होता कस्तुरी रंगननी नवं शैक्षणिक धोरण ज्या पद्धतीने अभ्यास करून मांडलेला आहे त्याची अंमलबजावणी अचूकपणे कशी करता येईल यासाठी सरकारने प्रयत्न करावा आणि वाड्या तांड्यांवर सामान्य माणसाला शिक्षण कशा पद्धतीने देता येईल. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफतच असलं पाहिजे, जे की सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्या संस्थानामध्ये चालवलं, राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात राज्यशाहीमध्ये हे चालवलं आणि आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर हे चालवू शकत नसो तर यापेक्षा लोकशाहीचे वाईट दिवस असणार नाहीत. आणि म्हणून लोकशाहीमध्ये शिक्षणाचं महत्त्व हे नेहमी नेहमी अधोरेखित केलं पाहिजे, कारण शिक्षकच समाजाचं सारथ्य करत असतो. आपल्याला चाणक्य कौटिल्य ज्ञात आहे, त्याने धनानंदाला ही जाणीव करून दिली आणि चंद्रगुप्त निर्माण केला आणि राष्ट्र निर्माण केला. आणि म्हणून राष्ट्र निर्माण व्हायचं असेल तर त्यासाठी चारित्र्यवान माणूस निर्माण व्हावा लागतो. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ धन जर राष्ट्रात काय असेल तर ते मानव धन आहे. आज बाबा महाराज सातारकरांचं निधन झालं, ती मानव धन आहे, ती या राष्ट्राची संपत्ती होते. असा संपत्ती असणारा माणूस शिक्षणातून घडत असतो. मग ते कीर्तनामधूनच लोकशिक्षण असेल किंवा शाळेमधूनच लोकशिक्षण असेल तर अशा पद्धतीने ही घडण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहावी. आणि ही चालू राहावी अशी सरकारला वाटत असेल तर ती कंत्राटी धोरणामुळे राहत नाही. पटसंख्येवरून शाळा बंद झाल्या तर ते होत नाही. आणि म्हणून सरकारने शिक्षणावर अधिक भर द्यावा आणि खऱ्या अर्थाने माणूस निर्माण करण्याची प्रक्रिया ज्या ठिकाणी होते, जी संस्कार केंद्र आहेत त्यांचा लिलाव न करता ती अशा पद्धतीने त्याची गुणवत्ता कशी ठरवता येईल त्याचा लिलाव करत असताना त्याचे काही नियमावली काही ठरवल्या पाहिजेत. उगी भांडवलदारांची नावं दिल्या म्हणजे त्याची क्वालिटी सुधारते असं होणार नाही. आणि म्हणून मित्रहो, या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.